स्वभाव नसताना तो भाव काव्यातून व्यक्त करण्याचं सामर्थ्य सरस्वतीमुळे तिला प्राप्त झालंय. तशी तिची ती द्वंद्वाची रचना ऐकूया. म्हणजे खरं तर भांडण वगैरे असं काही नाही आहे, पण आपण बघतो जोड्यांमध्ये अनबन असतेच. म्हणजे तिच्या नेहमी काही ना काहीतरी कंप्लेंट्स असतातच. तसं जरा अंतर्मुख होऊन जर आपण पाहिलं तर आपल्या आतही एक जोडी आहे, ती म्हणजे मन आणि बुद्धी. तर बुद्धीच्याही काही कंप्लेंट्स आहेत आणि मन काय ते आपल्याच धुंदीत असतं. पण तिच्या मात्र अशा काही कंप्लेंट्स आहेत. तर त्यावर ही कविता. ती म्हणते, तुझ्याशी मना रोज भांडायचे का, तुझ्याशी मना रोज भांडायचे का, मी मुद्दे पुन्हा तेच मांडायचे का, तुझ्याशी मना रोज भांडायचे का, मी मुद्दे पुन्हा तेच मांडायचे का, भिडस्ता परी मी नियम पाळते, भिडस्ता परी मी नियम पाळते, अन तू बिनधास्त बेशिस्त वागायचे का, तुझ्याशी मना रोज भांडायचे का, तुला ठाव आहे कुठे गाव आहे, तुला ठाव आहे कुठे गाव आहे, तरी वाम मार्गस्थ चालायचे का, मनाचा मना थांग मिळतो कधी रे, मनाचा मना थांग मिळतो कधी रे, उगा जीव घेणेच डुंबायचे का, तुझ्याशी मना रोज भांडायचे का, बचत मी करावी क्षणांची व्यवहारे. एक एक क्षणाची बचत बुद्धी करत असते. अगदी माहिती असतं 3ऱ्या मिनिटाला गाडी येणार आहे, तरी पण अरे गाडी चुकली गाडी चुकली, आणि मन मात्र कुठे जे जातं तासाभरानंतर कळतं, अरे आपला तास. तू बचत मी करावी क्षणांची व्यवहारे, तू बेछूट उधळीत हिंडायचे का, चुका तू कराव्या मी त्या निस्तराव्या, फुकाचेच हे रक्त जाळायचे का, तुझ्याशी मना रोज भांडायचे का, तुला ना फिकीर काळजी ना कशाची, तुला ना फिकीर काळजी ना कशी, मीच फुटक्या नशिबास सांधायचे का, सांग नेहमीच कारे असे हे घडावे, सांग नेहमीच कारे असे हे घडावे, मी संपायचे तू अमर व्हायचे का, तुझ्याशी मना रोज भांडायचे का.